रोज काय भाजी बनवायची हा एक मोठा प्रश्न असतो, पण त्यात आजारी असेल काही समजतच नाही काय बनवायचं. आणि आज तर मी त्याच्यात आधीच तोंडाला चव नाही आणि त्यात मी केली होती कारल्याची भाजी. कारण तुम्हाला माहितीच आहे मी कम्युनिटी पोस्ट टाकली होती, कारण 4-5 दिवस माझी तब्येत पण खूप काही जास्त बरी नव्हती. म्हणून व्लॉग्स काय मी आठवडाभर व्लॉग टाकले नाहीत, कारण माझी तब्येत पण खराब आणि त्यात माझ्या दोन्ही मुलांची तब्येत खराब आणि खूपच दोघांची पण तब्येत खराब होती. म्हणजे आम्ही तिघं पण टोटल आजारी पडलेलो. सो त्यामुळे काही व्लॉगिंग काही करता आलं नाही आणि म्हटल्यानंतर थोडंसं बरं वाटायला लागलं. म्हणजे इंजेक्शन आणि मेडिसिन्स घेतल्यामुळे मला थोडं बरं वाटत होतं, पण वीकनेस होताच अंगामध्ये. काही समजतच नव्हतं काय करायचं, म्हणजे सुचतच नव्हतं. ॲक्च्युली आजारी असल्यावरती ना आपल्याला काही सुचतच नाही की काय करायचं करून. म्हटलं चला आता जेवण तर आपल्याला करायलाच पाहिजे, दुसरं कोण करणार आहे का आपल्यासाठी. सो म्हटलं चला पटकन आपण कारल्याची भाजी करून घेऊया. नंतर मग ॲपल कट केला होता, पोरांना पण खायला दिला दोघांना आणि त्यात मी पण घेतला खायला. स्वतःची काळजी आपल्याला स्वतःला घ्यायलाच पाहिजे, नाही का. कोण बोलणार नाही आपल्याला की बाबा हे खा ते खा करून. सो ॲपल कट केला आणि खाता खाता आपले कामाला सुरुवात केली. डाळीला फोडणी दिली. थोडा वेळ जर अशक्तपणा वाटत होता तर पटकन जाऊन बेडरूममध्ये जाऊन थोडा वेळ आराम करत होती. मग नंतर येत होती करायला. त्याच्यानंतर पटकन चपात्या बिपात्या करून घेतला आणि मग छानपैकी मस्त जरा आराम केला थोडासा बेडरूममध्ये पडून. भेटूया आपण नंतर. बाय.